विलेपार्ले पश्चिमेकडील रचराज नाल्याची दुरावस्था झाली आहे। नाल्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटलमुळे घाणीचं साम्राज्य पसरलं आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी आणि मच्छरांचा शिरकाव झाला। पावसाळा जवळ आला तरी मनपाचं खरेतर नाले सफाईकडे दुर्लक्ष असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केल्याचं बघायला मिळत आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव घाग यांनी। बघूयात। संपूर्ण राज्यात आता उन्हाचा कडाका आहे आणि त्या उन्हाच्या कडाक्यामुळे संपूर्ण नागरिक जे आहेत ते त्रस्त आहेत। त्यामुळे पावसाळा केव्हा सुरू होईल हे आता कोणीही सांगायची गरज नाही। पावसाळा मात्र लवकर चालू होऊ शकतो। जर तुम्ही पाहायला गेलात तर मुंबईत जे नाले आहेत त्या नाल्याची सफाई अजूनही झालेली नाही। मी आता आहे विलेपार्लेच्या रसराज या नाल्यावरती। तुम्ही पाहू शकता या रसराज या जो नाला आहे या नाल्याची अतिशय दयनीय अवस्था आहे। गेली अनेक वर्षापासून हा नाला साफ केलेल्याचं चित्र इथं पाहायला मिळत नाही। जर ह्या नाल्यात जर पाहायला गेलं तर बॅगा आहेत, बाटल्या आहेत, त्याचमुळे मोठ्या प्रमाणात पिशव्या टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या नाल्याची जर आता सध्याची परिस्थिती जर पाहायला गेलं तर अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गंदगी सुद्धा पाहायला मिळते। काय सांगाल तुम्ही, हे जी नाले सफाई अजून इथं झालेली नाही, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी इथे पाहायला मिळते, काय सांगाल? भरपूर त्रास होतो लोकांना। लोक काय बोलत नाही तरी पण महानगरपालिका दुर्लक्ष करते। महानगरपालिकेला लक्ष दिलं पाहिजे। लोकांना भरपूर त्रास होतो। कॉन्ट्रॅक्टर येतात, फक्त साहेब लोक आल्यानंतर ते लोक फक्त त्यांची कामं दाखवतात। साहेब गेल्यानंतर त्यांचे संपूर्ण त्यांची गत दाखवतात। त्यांच्या रुळावर येतात ते लोक। येणाऱ्या काळात महानगरपालिका या नाल्याची साफसफाई करणार का आणि येथील रहिवाशांना यापासून दिलासा मिळणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेशसह मी वैभव घाग, पुढारी न्यूज, मुंबई।